मातीचे कण रगडता रगडता घामगळे. म्हणजे काय की आपण एवढं शेतकरी एवढं वातावरण खराब असताना आपण बागा आणणं सोपं राहिलं नाही, शेती करणं सोपं राहिलं नाही. आता प्रत्येक मातीचं कण रगडताना शेतकऱ्याला घाम गाळायचा उपयोग नाही. कारण निसर्ग शेतकरी विरोध आहे, शासन शेतकरी विरोध आहे. शेतकरी आपल्या पायावर कसं उभं राहायचा प्रयत्न करत आहे. त्यातनंच आमचे राहुल शेठ अवतडे कोळेगाव ही जुनी बाग आहे. तसं राहुल शेठ नाराज होतं बागेवर. काय पहिले तेलकट कुजवं किंवा बाकी झाड जाण्याचं प्रमाण जास्त होतं. मग आमचे 3-4 वर्षाला भेट झाली, आमच्या बागेत येणं जाणं झालं. तर 2 वर्षामध्ये चांगली प्रगती झालेली आहे. तर ह्या वर्षी यांचा 141 रुपयानं माल दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की एवढं वातावरण खराब असून बागेत कुठं स्पॉट म्हणून बागव नाही. जी काय इतर लोकांच्या विचारानं किंवा आता जी आपण जी परिस्थिती आहे त्या प्रतिमानानं जे बागेमध्ये जेवढं काय आपण कष्ट केलं तेवढं कमीच आहे. पण काय होतं, कष्ट करून पण आपल्या कष्टाला मोबदला मिळाला पाहिजे. तसं राहुल शेठ, काय वाटलं तुम्हाला जे आपल्या संपर्क आल्यापासून तुम्हाला काय फायदा झाला का? किंवा जे डेअरिंग तुम्ही जे भेट होता तुम्हाला काय चालना मिळाली का? 100% मिळाली. अण्णा पाटलाच्या सांगण्यावरून मी बरंच नियोजन केलं. तुमचं ड्रिप शेड्यूल असू द्या किंवा स्प्रेइंगचा असू द्या. मी घाबरत होतो तेलकटसाठी, ह्याच्यावर बऱ्यापैकी माझं नाव होतं. फॉस्फरिक किंवा बॅक्टेरिया असलेले त्यांचं जम्बो साईज, जम्बो पोटॅश म्हणून आपण सगळ्या गोष्टी अशा देऊन बऱ्यापैकी वापरलेला आहे आणि चांगला रिझल्ट आला आहे. तसेच माझे मित्र सचिन माने थोडक्यात सांगा, सेंद्रिय जैविक रासायनिक ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून आपण सगळं वापर केलेला आहे. म्हणजे ह्या बागेत वापर केलेला आहे. आणि शेतकऱ्याला काय बिया घालणारे लोक भरपूर आहेत, पण पुढे हो बाबा काय होत नसतं म्हणणार लोक कमी येते. तसं फक्त मित्र म्हणून मी आपले शेतकरी मित्र म्हणून सहकार्य करायचा प्रयत्न केलाय. आमचा कुठलाही हेतू नाही किंवा नाही. आज काही 141 म्हणजे काय लय मोठा दर नाही, 200 डाळी विकले. पण महत्वाचं काय की ह्या खराब वातावरणात एवढं डाळी चांगलं आणणं महत्वाचं आहे. तर पुढच्या कामासाठी किंवा ह्याने बाग पण पुढे आता भरपूर वाढवले. आता आपले किती झाड झाले सगळे? 3000 झाड. 3000. तर शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी काढण्यापेक्षा वाढ झाला आहे, यात आनंद आहे. तर शेतकरी मित्रांनो, भिवू नका, कष्ट करा, योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन लोकांचा संपर्क साधा. शेतकरी चांगला शेतकरी काम करतो त्या संपर्क साधा, काम करा. आभार आहे.